म्हणजे कविता आणि गीत यातला फरक सांगायचा झाला तर मला असं वाटतं की मला आवर्जून उल्लेख करायला आवडेल जे स्त्री शक्तीला समर्पित असं गाणं आहे. तर ते 12 गायिकांच्या आवाजात रेकॉर्ड झालेलं आहे. इंजिनिअरिंगला आपण आदल्या दिवशी तो सिलेबस बघतो ना. सगळ्या संगीतकारांना आव्हान आहे, तुम्हाला या कवितेला चाल सुचली तर नक्की अप्रोच. तू त्यांना काय शिकवशील, त्यांना काय सांगशील की कसं गाणं करा, कशी कविता करा जेणेकरून ती गेय बनेल? आज तुमच्या समोर जो पॉडकास्ट मी घेऊन येतोय तो एका मुलीचा आहे. एक अशी मुलगी जिने एक स्वप्न पाहिलं, अगदी आपल्या शाळेतल्या पहिल्या कवितेपासून तर आपल्या इंजिनिअरिंगला असताना लिहिलेल्या पहिल्या गाण्यापर्यंत. आणि मग ते स्वप्न जपलं, ते मोठं केलं आणि त्याला खत पाणी घातलं संस्काराचं, शब्दांचं, नवीन नवीन येणाऱ्या साहित्याचं. त्यातनं ती शिकत गेली, त्यातनं ती घडत गेली आणि एक छान गीतकार, कवयित्री म्हणून जन्माला आली समृद्धी पांडे. समृद्धी पांडेने बहीण लाडकी, तू माझा किनारा अशा छान छान फिल्म्समध्ये गाणी लिहिली आहेत. तसेच त्याचे अनेक अल्बम जसं नाते नवेसे, स्वप्न वेडे, ओल्या खुणा अशा सुंदर सुंदर सिंगल्स सुद्धा यूट्यूबवरती अवेलेबल आहेत. आज बोललोय आपण समृद्धी पांडे सोबत. तिचा गीत लेखनाचा प्रवास तर आपण जाणलाच आहे, पण गीत कसं लिहायचं आणि त्याची ओव्हरऑल प्रोसेस काय असते त्याबद्दल पण आपण डिटेल चर्चा केली. आजच्या पॉडकास्टमधून जे नवीन कवी गीतकार होऊ पाहत आहेत, ज्यांना गीत लेखनाचा आनंद घ्यायचा आहे, ज्यांना गीत लेखन करायचं आहे यूट्यूब सिंगर्ससाठी, चित्रपटांसाठी, त्या नवीन कवींसाठी हा पॉडकास्ट नक्की मदत करणार आहे. अशाच छान आणि नवीन गप्पा म्युझिकल, लिरिकल अँड मॅजिकल तुमच्यासमोर नेहमी घेऊन येणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर हे मिस करायचे नसतील तर डेफिनेटली सबस्क्राईब करा. आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटतोय त्याबद्दल कमेंट करा. आणि तुमच्या नजरेत तुम्हाला माहीत असलेला असा कोणी कलाकार असेल ज्यांच्याबद्दल तुम्हाला असं वाटतं की त्यांचा पॉडकास्ट आम्ही घेतला पाहिजे, तर डेफिनेटली खाली त्यांचं नाव कमेंट करा. आम्ही त्यांना रिच आउट करू, आम्ही त्यांना संपर्क करू आणि त्यांचा पॉडकास्ट घेऊ. आता बघूया समृद्धी पांडे सोबत एक विशेष चर्चा म्युझिकल, लिरिकल अँड मॅजिकल मध्ये. नमस्कार. आज माझ्यासोबत एक चुलबुली कलाकार आहे जिचं नाव आहे समृद्धी पांडे, गीतकार समृद्धी पांडे. खूप इम्पॉर्टंट आहे हे समजणं. इतके सुंदर सुंदर गाणे तिचे यूट्यूबवरती आहे, स्पॉटिफायवरती आहेत, वेगवेगळ्या माध्यमांवरती आहेत. आणि गीतकार म्हणून कवितेपासून गीतकारापर्यंतचा प्रवास मला समृद्धीकडून जाणून घ्यायचा आहे. समृद्धी, वेलकम टू द पॉडकास्ट. हाय, मला खूप छान वाटतंय आज या पॉडकास्टमध्ये सहभागी होऊन. आणि तुझं काम मी इतक्या वर्षांपासून बघते आहे अंबरीश, आणि तुझी काही गाणी मी ऐकली होती आणि आज आपण या माध्यमातून खरं तर पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेटतोय, तर खूप छान वाटतंय. आणि मी माझा प्रवास थोडक्यात सांगायचा झाला तर मी लहानपणापासूनच मला लिखाणाची आवड आहे आणि घरात माझी आई पण लिहिते, तर आईकडूनच ते जेनेटिकली आलं असावं माझ्यात. आई कथा लिहिते आणि आईची काही नाटकं सुद्धा नभोनाट्यम मधून प्रसारित झाली आहेत आकाशवाणीवरती. आणि बाबांना पण संत साहित्याची आवड आहे, तर ते जेनेटिकली माझ्यात आलं असावं, ते जिरपत गेलं असावं असं वाटतं. आणि तर मी 4थीत असताना मी पहिला एक लेख लिहिला होता तरुण भारत या वृत्तपत्रासाठी, जलदूत बना या सदराखाली. तर तेव्हा मला जसं सुचेल तसं माझ्या बालसुलभ बुद्धीप्रमाणे मी लिहिला आणि तिथून मग खरं तर माझ्या लिखाणाची सुरुवात झाली. शाळेत असताना निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशी मी ऍक्टिव्ह असायचे सगळ्या स्पर्धांमध्ये ज्या ज्या साहित्याशी रिलेटेड आहे. बाकी मी स्पोर्ट्समध्ये कधीच ऍक्टिव्ह नव्हते, त्यामुळे ते एक कट झालेलं होतं. त्या फील्डशी माझा कधीच संपर्क आला नाही. पण मला गाण्याची मुळात खूप आवड होती, गाणी ऐकण्याची आवड होती. आणि मी लहान असताना झी मराठीवर जे सारेगमप लागायचं ते मी अगदी आवर्जून बघायचे, सारेगमप लिटिल चॅम्प्स. तर त्यातल्याही जजेसच्या कमेंट्स वगैरे ऐकून मी खूप इन्स्पायर व्हायचे. मला असं होतं की मला गाण्याच्या क्षेत्रात काहीतरी करायचं आहे. तर तेव्हा मला ती क्लॅरिटी निश्चितच नव्हती की मी काय करणार पुढे. मी गाणं शिकायचे, अगदी 2 परीक्षा दिल्यात मी गाण्याच्या. जसं जनरली आपण 7वी-8वीत असताना काहीतरी हॉबी क्लास जॉईन करतो तसंच. नंतर मग ते शिक्षणाच्या ओघात थोडंसं मागे पडत गेलं. 9वी-10वी अकॅडमिक्सला महत्व असतं आपल्या सगळ्याच एक मिडल क्लास, हायर मिडल क्लास फॅमिलीजमध्ये. तर आणि घरात सगळं अकॅडमिक वातावरण. आई अमरावतीच्या न्यू हायस्कूल मेन शाळेत प्रिन्सिपल होती
आणि माझे आजोबा सुद्धा इंग्रजीचे प्राध्यापक होते. बाबा पण त्यांच्यामुळेच बाबा पण इंग्लिशच्या ट्युशन्स घ्यायचे आणि बाबांचा जॉब सुरू होता आयुर्वेदिक मेडिसिन मॅन्युफॅक्चरिंग इन्चार्ज म्हणून. तर त्यामुळे घरात कुणीही या क्षेत्राशी दूरपर्यंत काही संबंधित नव्हतं, पण तरीही माझ्यात हा जम कुठेतरी असावा की मला काहीतरी करायचं आहे संगीत क्षेत्रातच. तर तिथून या प्रवासाला सुरुवात झाली आणि मग मी कविता पण लिहित गेले पुढे. मी 7वीत असताना मी पहिली कविता लिहिली, एक स्वागत करूया नववर्षाचे म्हणून. तिथून कवितेसाठी जी लेखणी हातात घेतली तर तो प्रवास पुढे कंटिन्यू होत गेला. मी इंजिनिअरिंगला असताना मी जेव्हा एस्पेरांझा आमच्या प्रोफेसर राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये, तर त्या कार्यक्रमाचं मी निवेदन करायचे म्युझिक कॉम्पिटिशनचं. तर त्यानिमित्ताने तिथे मला जाणवलं की हे मला खूप आवडतंय. आणि तर तिथून माझ्या प्रवासाला एक वेगळी दिशा मिळाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून मी माझ्या कविता माझ्या काव्यरंग पेजच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवत राहिले आणि त्यातून मग 2018 मध्ये या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. 2017 मध्ये पहिलं गाणं रेकॉर्ड झालं आणि 2018 मध्ये ते रिलीज झालं, स्पंदने म्युझिक अल्बमचं. पण समृद्धी, अगदी पहिली कविता सुद्धा लिहायच्या आधी मनामध्ये एक वेगळं काय म्हणतात त्याला, एक स्पंदन असतं की अरे हे आपल्याला जमेल का, किंवा असं तुला कधीच वाटलं नाही का कविता हे इझी असतं, असंच वाटलं का नाही? कवितेचं मे बी तेव्हा ते तंत्र तितकंसं अवगत नसल्यामुळे ती भीती नव्हती. म्हणजे कविता म्हणजे काहीतरी एक जबाबदारीचं काम आहे आणि म्हणजे कवितेत वृत्तबद्धता छंदबद्धता याची तेव्हा काहीच जाणीव नव्हती. त्यामुळे मला जसं सुचेल तसं मी अगदी लिहित गेले. मग नंतर सगळं एक एक पैलू कवितेचा उलगडत गेला आणि तसं ते होत गेलं मग पुढे. पण मग काय उलगडत गेलं ते पण छान प्रवास सांग ना, की कविता कशी समजत गेली तुला, कसं वाटलं कविता अजून मला छान होते? यात 2 व्यक्तींचा उल्लेख आवर्जून करायला आवडेल की सलील कुलकर्णी आणि संदीप खरे. मी ज्यांची डायहार्ड फॅन आहे अजूनही. आणि मी अमरावतीला जेव्हा आयुष्यावर बोलू काही कार्यक्रम झाला तर मी एकही कार्यक्रम चुकवला नाही आणि त्यांची सगळी गाणी मला पाठ होती. तर तेव्हा मला त्यांचा कार्यक्रम ऐकून कळत गेलं की नेमकी कविता म्हणजे काय असतं. संदीप खरे दादा जेव्हा कविता सादर करायचा तर त्यातून मला कवितेशी माझी ओळख होत गेली. नंतर आईने एकदा मराठीचं पाठ्यपुस्तक आणलं होतं खरी, तर त्यात मी बाबा बोरकरांची सांधे सुंदरी ही कविता वाचली. तर त्यातली मला नादमयता खूप आवडली. तर म्हणजे लय काय असते तर ते तेव्हा उलगडत गेलं, लयीशी ओळख होत गेली. आणि मला शाळेतही म्हणजे पाठ्यपुस्तकात जसं धडा आणि कविता असे 2 विभाग असतात, तर मला कवितेची ओढ जास्त होती पहिल्यापासूनच मुळात. काही मुलींना असं वाटायचं की म्हणजे शाळेत जेव्हा टीचर एखादा पाठ शिकवतायत तर त्यांना ते जास्त आवडायचं, पण मला कविता खूप आवडायची पहिल्यापासून. तर मला ते नादमयतेचं वेड असल्यामुळे आणि बाबांना पण संत साहित्याची आवड आहे, रामदास स्वामींचे श्लोक, मनाचे श्लोक, तर खरं तर तिथून लयीचे संस्कार होत गेले मनावर. ते कानावर पडल्यामुळे ते झिरपत जातं आणि माझ्यावर बेसिकली जे कवितेचे संस्कार झाले ते कानावर पडून आणि जे काय मी वाचलं थोडंफार ते त्यातून होत गेले. कविता आणि गाणं यात खूप फरक आहे. जेव्हा आपण एक कविता लिहितो आणि गीत म्हणून त्याला जी गेयता जी असते ती प्राप्त होण्याचं जी साधन आहे ती एक वेगळी साधन आहे. तो प्रवास कसा घडला? म्हणजे कविता आणि गीत यातला फरक सांगायचा झाला तर मला असं वाटतं की कविता म्हणजे एक मुक्त हस्तचित्र आहे, इट्स अ फ्री हँड ड्रॉइंग. आणि गाणं म्हणायला गेलं तर ते संकल्पचित्र आहे, ज्यात एक विशिष्ट जॉमेट्री असते त्याला. तर त्या जॉमेट्रीमध्ये आपण राहून सुद्धा एक आखीव रेखीव कविता जशी घडत जाईल तर त्यातून मग गाणं, त्या कवितेचं गाणं होण्याच्या शक्यता जास्त निर्माण होतात असं मला वाटतं. आणि अर्थात गेयता असल्याशिवाय गाणं होण्याची शक्यताच नसते. तर त्या कवितेला एक बेसिक लय असावी लागते, जी लय संगीतकाराला पण सापडत जावी लागते. ती तुम्ही कविता लिहिल्यानंतर ती कविता लयीत असेल तर संगीतकाराला त्यातून गाणं होण्याच्या शक्यता निर्माण होत जातात त्या कवितेच्या. तर मला असं वाटतं मी जेव्हा लिहित गेले तर जसजसा माझा प्रवास होत गेला तर त्यात मला ते समजत गेलं आणि मग काही छंदांशी वृत्ताची ओळख झाली. अष्टाक्षरी कविता मी काही लिहू लागले, काही अभंगाच्या छंदामध्ये लिहू लागले आणि मग नंतर हळूहळू मग काही वृत्ताचं मला नाव, पण एखाद्या वृत्ताचं नावही मला माहित नव्हतं, पण मी त्या वृत्तात लिहायचे. पण मग जसजसा थोडा अभ्यास होत गेला तसं त्या वृत्ताची ओळख होऊ लागली, मैत्री होऊ लागली, असा तो प्रवास घडला. पण मग गेयता कधी मिळाली गाण्यांना, म्हणजे गाण्यामध्ये कन्वर्ट झालं असं पहिलं गाणं कुठलं? रे मना नावाचं.
अच्छा. स्पंदनी म्युझिक अल्बमसाठी मी इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला होते तेव्हा, आणि मी ज्या कविता पोस्ट करायचे काव्यरंग या फेसबुक ग्रुपवरती, तर त्या ग्रुपमधून माझी कविता अमेरिकेचे सत्यजित लिमय म्हणून आहेत संगीतकार, जे अमेरिकेला बोईंग कंपनीमध्ये काम करतात, आणि त्यांच्या वाचनात माझी ती कविता आली. तर त्यांनी मला मेसेज केला की मी माझ्या अपकमिंग अल्बमसाठी, त्यांचा ऑलरेडी एक अल्बम रंगप्रीतीचे नावाचा त्यांच्या मारीगोल्ड क्रिएशन्स या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून रिलीज झालेला होता तेव्हा. तर त्यांनी मला सांगितलं की मी एक पुन्हा अल्बम करू पाहतोय, तर त्यासाठी मला नवीन कवींच्या आणि काही फ्रेश अशा कविता हव्या आहेत, तर तुझ्या कविता तू मला शेअर करशील का? मी तुझ्या कविता काही काव्यरंग या ग्रुपच्या माध्यमातून वाचलेल्या आहेत, तर मला आवडेल तुझ्या कवितांना चाल द्यायला, मला त्यातली गेयता आवडली असं त्यांनी सांगितलं. तर मी त्यांना रे मना नावाची कविता पाठवली, अर्थात अजून 2-3 कुठल्या कविता पाठवल्या असतील मला माहित नाही, पण त्यांनी रे मना या कवितेला चाल बांधली, आणि नंतर 24 ऑगस्ट 2017ला प्रियांका बर्वेच्या आवाजात हे गाणं, पहिलंच गाणं प्रियांका बर्वेच्या आवाजात ध्वनिमुद्रित झालं. तर माझ्यासाठी तो फार कधीही न विसरता येणारा असा विस्मरणीय अनुभव आहे. मस्तच. तिथून सुरुवात झाली, आणि त्याच अल्बमसाठी मग मोरया गणाधीशा नावाचं एक भक्तिगीत ते पंडित रघुनंदन पणशीकर सरांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झालं. तेव्हा माझी फायनल इयरचं काही प्रॅक्टिकल एक्झाम असल्यामुळे मी रेकॉर्डिंगला येऊ शकले नाही, पण प्रियांका ताईच्या रेकॉर्डिंगला मी आवर्जून, पहिलं गाणं असल्यामुळे माझ्यासाठी अगदी तो पहिला एक्सपिरियन्स असल्यामुळे मी आवर्जून गेले. मग आता एक संक्षिप्त एक स्वरूपात सांग ना, तुझा छान प्रवास, कोणत्या कोणत्या लोकांसोबत कामं केली आहेस, काय काय गाणी रिलीज झाली आहेत, एक सांग ना आम्हाला. रे मना पासून माझी जी सुरुवात झाली, तर रे मना हे एक गाणं आहेच जे प्रियांका बर्वेने गायलं आहे. पंडित रघुनंदन पणशीकरांनी त्याच अल्बममध्ये गायलेलं मोरया गणाधीशा हे गाणं, त्यातनं मग काम करायला सुरुवात झाली. म्हणजे बाबांची अशी इच्छा होती की मी अकॅडमिकली यात अजून एमटेक करावं किंवा मे बी टीचिंग प्रोफेशनमध्ये जावं, पण तेव्हा कुठेतरी माझं अशी द्विधा मनस्थिती होती, मी हे करू का ते करू. पण मी एका वन फाईन डेला मी डिसिजन घेतलं की मला हेच करायचं आहे आणि माझी पॅशन हीच आहे. तर मी प्रवास करत गेले तिथून. मग सांजवेळी नावाचं एक गाणं जे रुचामुळे जांभेकरने गायलं आहे, तू जगाची स्वामिनी, हे एक मला आवर्जून उल्लेख करायला आवडेल, जे स्त्री शक्तीला समर्पित असं गाणं आहे. तर ते 12 गायिकांच्या आवाजात रेकॉर्ड झालेलं आहे, आणि ते गायत्री सिद्धय कोल्हटकर या स्त्री संगीतकाराने तिने. म्हणजे मला इथे सांगायला आवडेल की फिमेल कंपोजर्स फार कमी आहेत आपल्या इंडस्ट्रीमध्ये, आणि फिमेल लिरिसिस्ट पण. तर आमचा हा असा कलेक्टिव्ह प्रयत्न होता की सगळ्या स्त्रियांनी मिळून काहीतरी नवरात्राच्या निमित्ताने देवीसाठी काहीतरी अर्पण करूया आपण या निमित्ताने. तर असं ते गाणं घडलं. नंतर पुढे सावनी रवींद्रच्या आवाजात एक रिसेंटली गाणं रिलीज झालंय, गुरु एक कल्पतरू, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने. नंतर बऱ्याच लेबल्ससाठी काम करण्याची संधी मिळाली. सागरिका म्युझिकसाठी आनंदी जोशी आणि स्वप्नील बांदोडकरने नाते नवेसे हे गाणं गायलंय मी लिहिलेलं, आणि प्रणव हरिदासने संगीतबद्ध केलेलं, आणि स्वप्न वेडे हे वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर या दोघांनी गायलेलं गाणं आहे. तर अशी बरीच गाणी. टाइम्स म्युझिक वरती केतकी चैतन्याने गायलेलं एक गाणं रिलीज झालंय, विश्वविनायक तू, गणेशोत्सवाच्या दरम्यान 2020 मध्ये. त्याही गाण्याचा एक किस्सा आहे की त्या गाण्याचं शूटिंग तिने अगदी कोविडच्या दरम्यान लॉकडाऊनमध्ये परमिशन घेऊन तिने तिच्या गावी रत्नागिरीला जाऊन केलं होतं. तर ते फार चॅलेंजिंग होतं, पण तरीही सगळ्या आव्हानांवर मात करून तिने ठरवलं होतं, तर ते गाणं आलंच प्रेक्षकांपर्यंत. तर एखादी गोष्ट आपण ठरवली की ती अशी पूर्णत्वास जाते, हे खूप त्या निमित्ताने आम्हाला अनुभवायला मिळालं. आणि टाइम्स म्युझिक स्पिरिच्युअल वरती अजून एक रिलीज झालेला रोहित राऊतने गायलेलं तू सखा श्रीहरी. मला अवधूत गुप्ते दादाच्या आवाजात माझं गाणं व्हावं हे फार स्वप्न होतं लहानपणापासूनचं. तर ते स्वप्न मागच्या वर्षी एका टायटल सॉंगच्या निमित्ताने, मैत्रीचा सातबारा या वेब सिरीजच्या टायटल सॉंगच्या निमित्ताने पूर्ण झालं. तर त्या वेब सिरीजसाठी मला टायटल सॉंग लिहिण्याची संधी मिळाली, आणि त्या टायटल सॉंगचे 3 व्हर्जन्स मी लिहिले आहेत, ज्यातलं मेन व्हर्जन अवधूत गुप्ते, आपल्या सगळ्यांचे आवडते संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते आणि कस्तुरी वावरे यांनी गायलंय, आणि उरले जे इतर जी 2 व्हर्जन आहेत ती कस्तुरी वावरे आणि अभिषेक तेलंग यांनी गायलंय. एक इमोशनल व्हर्जन आहे आणि अजून एक व्हर्जन आहे ते. तर त्या वेबसिरीजमध्ये ती ऐकायला मिळतीलच. तुम्ही सगळ्यांनी आवर्जून पहा ही वेबसिरीज मैत्रीचा सातबारा. तुम्हाला एक छान युथफुल असं गाणं त्या निमित्ताने. हे गाणं युट्यूब वरती मिळेल? गाणं युट्यूब वरती आहे, त्याची लिंक आपण खाली देतोय, डेफिनेटली ऐका.
पण याच्यात या सगळ्या गाण्यांमध्ये तुझं फेवरेट असं म्हणता येत नाही खरं, कारण आपण जे लिहितो ते आपलं नेहमीच फेवरेट असतं, पण त्या गाण्यामधला सगळाच प्रवास फेवरेट झाला, म्हणजे आवडीचे संगीतकार मिळाले किंवा आवडीचा अनुभव आला, छान अनुभव आला, असं कुठलं गाणं आहे का जे अगदी मनाच्या जवळ जाऊन बसलंय? मैत्रीचा सातबारा एक आहेच आहे, आणि अजून एक मनाच्या जवळचं गाणं म्हणजे मला माझ्या वयाच्या खूप पुढचं गाणं लिहिण्याची संधी मिळाली, ती अंतर या वेब फिल्मच्या निमित्ताने. बरं. फिल्मबाज फिल्म कंपनीची ही वेब फिल्म आहे. कृणाल राणे यांनी दिग्दर्शित केलेली, आणि ज्योती अळवणी यांची ती कथा आहे. तर त्या कथेवरती सुयश टिळक आणि आकांक्षा गाडे या दोघांनी ते लीड कॅरेक्टर्स आहेत यात. तर त्यांचं अशा एका वळणावरचं गाणं आहे की त्या दोघांचा डिव्होर्स होतो आणि त्यांचं नातं एक संपण्याच्या वळणावर असतं, पण तरी पुन्हा मग ते एक मित्र म्हणून एकमेकांना कसे समजून घेतात हे मला संगीतकाराने तेव्हा सांगतानाच असं सांगितलं होतं की तुझ्या वयाच्या खूप पलीकडचं गाणं आहे, पण तू आता या गाण्याला कसं अप्रोच करते यावरती सगळं डिपेंडेंट आहे. तर तुला लिहायला आवडेल का? मी म्हटलं नक्कीच, मला प्रयत्न करायला आवडेल. तर शोधू नव्याने हे अतिशय हृदयाच्या जवळचं आणि ते प्रेक्षकांना पण खूप आवडलेलं गाणं आहे. अजूनही बऱ्याचदा इंस्टाग्रामवरती मेसेजेस येतात की आम्हाला शोधू नव्यानेचं व्हर्जन कुठे ऐकायला मिळेल. तर नुकतंच त्याचं ऑडिओ व्हर्जन पण रिलीज झालं आहे शोधू नव्याने, आणि या वेब फिल्ममध्ये तर ते गाणं आहेच आहे, विशिष्ट प्रसंगांना वापरलेलं. आणि ते फिल्मबाज फिल्म कंपनीच्या युट्यूब चॅनलवर सुद्धा त्याचा लिरिकल व्हिडिओ अवेलेबल आहे. नक्की नक्की ऐका सगळ्यांनी. तर ते खूप एक हळूवार सॉफ्ट रोमॅन्टिक नाही म्हणता येणार, पण एक फील गुड सॉन्ग असं, आणि मनाला शांत करणारं, म्हणजे मनाच्या तळाशी नको हा पसारा, तुलाही मलाही मिळू दे किनारा. ते चालीवर लिहिलेलं गाणं आणि मला आवडतं चालीवर लिहायला. तर क्या बात आहे. आजपर्यंत मी जे काम केलंय त्यातली 70 ते 80% गाणी चालीवर लिहिली. गीतकार म्हटलं की ते होणारच, चालीवर लिहावं लागणारच. पण तुला मनापासून चालीवर लिहायला आवडत असं म्हणतेस तू? अगदीच आवडतं. मग म्हणजे असं नाही की मला कविता लिहायला आवडणार नाही किंवा म्हणजे आधी कवितेच्या फॉर्म मध्ये लिहायला आवडत नाही, मला दोन्ही आवडतं, पण चालीवर लिहायला पण मला खूप मजा येते. चालीतनं वेगवेगळ्या शक्यता सापडत जातात. खरंय खरंय. आणि मला असं वाटतं कमी गीतकार असतात असे ज्यांना चालीवर लिहायला जास्त प्रिफर्ड असतात, खास करून कवी लोकांना हे फार हार्ड जातं, है ना? मला सांग, आता तू इतकी छान छान प्रोजेक्ट केले आहेस आणि इतके नवीन प्रोजेक्ट केले आहेस, ॲज अ फिमेल लिरिसिस्ट, कवयित्री किंवा गीतकारला मला नाही माहिती फिमेल शब्द आहे का, नाही आहे, तर गीतकार म्हणजे स्त्री गीतकार असं म्हणू आपण. जेव्हा तू इंडस्ट्रीमध्ये अप्रोच करतेस किंवा बोलतेस, तुला कुठला स्ट्रगल जाणवतो का? टचवूड आजपर्यंत मला तसा काही स्ट्रगल जाणवला नाही. जरी सगळे मेल कंपोजर्स असले तरी खूप छान कोलॅबोरेटिव्ह वातावरण आहे इंडस्ट्रीमध्ये, आणि सगळ्यांनी छान समजून घेऊन काम केलंय आतापर्यंत. माझं ज्या ज्या संगीतकारांबरोबर मी काम केलंय तर त्यांच्याबरोबर ट्युनिंग छान झालंय आणि आतापर्यंतचा अनुभव चांगला आहे. पुढेही तसाच अनुभव येईल अशी. ॲब्सोल्युटली, आणि तसाच आला पण पाहिजे, नाही का? आणि आपण कसं आहोत यावरती पण बरंचसं अवलंबून असतं. आपण खूप छान बोलून गेलीस तू. तुझी एखादी छान आवडती कविता सांग ना, जी तुला प्रेक्षकांना गाणं पण चालेल, जे खरंच तुला असं वाटतं की अर्थपूर्ण आहे आणि प्रेक्षकांपर्यंत मी लिहिलेला की तू लिहिलेला, किंवा पण मला तू लिहिलेलं जास्त प्रिफर्ड वाटेल. कवितेची ओळ नावाची कविता आहे, त्याच्या अगदीच 4 ओळी सादर करते. तर म्हणजे कवितेमुळे माझ्या आयुष्याला ही जी काय कलाटणी मिळाली किंवा एक करिअरला दिशा मिळाली, तर त्यामुळे कविता ही माझी सगळ्यात जवळची सखी आहे किंवा बेस्ट फ्रेंड आहे असं म्हणायला हरकत नाही. तर त्या कवितेबद्दल मी लिहिलंय. तर ते बऱ्याचदा म्हणजे कविता ही सब्जेक्टिव्ह असते, तर कुणाला ते एखाद्या प्रेयसीचं सुद्धा वर्णन वाटू शकेल, तसं ते कवितेचं वर्णन आहे. पायी पैंजण लेऊन हलके लईत वाजते येते, पायी पैंजण लेऊन हलके लईत वाजत येते, तिच्या लईतून किलबिलणारे पंख मनाला देते. पायी पैंजण लेऊन हलके लईत वाजत येते, तिच्या लईतून किलबिलणारे पंख मनाला देते. ऋणझुणते अवखळसे मन हे तिच्या सुरातून गाते, ऋणझुणते अवखळसे मन हे तिच्या सुरातून गाते. कवितेची ती ओळ अचानक जगणे बदलून जाते, कवितेची ती ओळ अचानक जगणे बदलून जाते. वा वा, सुंदर.
हे गीतबद्ध झालंय की कविता? नाही ही अच्छा. सध्या कविताच आहे. मला अच्छा. आवडेल हे गाण्याच्या स्वरूपात प्रेक्षकांपुढे श्रोत्यांपुढे येऊ शकेल. अगदीच, आता सगळ्यांनी ऐकलंच आहे तर संगीतकार पण ऐकत असतील. नक्की नक्की. Definitely सगळ्या त्यांनी- संगीतकारांना आव्हान आहे, तुम्हाला या कवितेला चाल सुचली तर नक्की अप्रोच. खूपच छान. अजून काय समृद्धीला अचीव करायचंय? असं काही माइलस्टोन मी ठरवला नाहीये, पण मला अजूनही वेगवेगळ्या माध्यमांसाठी काम करायला आवडेल. आता चित्रपटासाठी पण गाणी लिहिली आहेत मी. तू माझा किनारा नावाच्या चित्रपटासाठी रिसेंटली गाणी लिहिली आहेत. तर वेगवेगळ्या चित्रपटांसाठी गाणी लिहायला आवडतील, वेगवेगळ्या फिल्मसाठी. इंडिपेंडेंट म्युझिकमध्ये अजून बरेच प्रकार मला हाताळायचे आहे. मला आजच्या काळातलं जेनझीला आवडेल असं काहीतरी करायला आवडेल. म्हणजे अगदीच जेनझी नाही म्हणता येणार, पण युथफुल असं अशी गाणी लिहायला आवडतील. जी संधी मला मैत्रीचा सातबारा आणि अजित परब सरांबरोबर मी 2 नाटकांसाठी खरं तर गाणी लिहिली. अजित परब सर ॲज अ संगीतकार आणि मी गीतकार. तर ज्याची त्याची लव्ह स्टोरी. तर त्यानिमित्ताने पण मला एक युथफुल गाणं लिहिण्याची संधी मिळाली, त्या नाटकाचं शीर्षक गीत. तर अशी वेगवेगळी गाणी मला करायला आवडतील आणि ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायला आवडतील. आणि मला माझा कवितेचा शो सुद्धा करायला आवडेल भविष्यात. सोलो पोएट्री लगेच सुरू कर. त्यासाठी तर Let's म्हणजे hope. मला तर वाटतं कवितांचा शो करायची सर्वात चांगली संधी तर हीच आहे. येस कारण आता मला असं वाटतं चांगल्या चांगल्या कवींनी लोकांचे कान तयार केलेत. येस वैभव जोशी, संदीप संदीप खरे. खरे. त्याच्यामुळे लोकांना कवितेची जाण आलेली आहे. नक्की. डेफिनेटली समृद्धी मला आवडेल. आणि तसा काही मी प्रयत्न केल्यास मी नक्की MLMच्या सगळ्या टीमला कळवेन. MLMच्या सगळ्या टीमला इन्व्हिटेशन असेल. MLMच्या प्रेक्षकांना सुद्धा नक्कीच मी सांगेन. डेफिनेटली. थँक्यू फॉर दॅट. येस. मला सांग समृद्धी, आता तू इतकं छान छान गाण्यांचा प्रवास सगळा तुझा चालू आहे. याच्यामध्ये तुला तुझा सर्वात आवडता सिंगर आणि तुझा सर्वात आवडता संगीतकार त्यांच्यासोबत काम करताना आलेला अनुभव असा एक छान डिस्क्राईब करू शकशील का? मला स्वप्नील बांदोडकर दादा बरोबर माझं जेव्हा गाणं रेकॉर्ड झालं, असा आवडता संगीतकार असं काही नाही. प्रत्येकाबरोबर काम करण्याचा एक वेगळा खरी अनुभव गोष्ट आहे. असतो. अगदीच. खरंच प्रत्येकाचा जॉनर वेगळा असतो. कुणाला शब्दांना चाल द्यायला आवडतं, कुणाला चालीवरती गाणं लिहून घ्यायला आवडतं. तर तसं प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे कामाची. तर त्यामुळे प्रत्येकासोबतचा अनुभव एक समृद्ध करणारा असतो. स्वप्नील बांदोडकर दादाने जेव्हा माझं गाणं गायलं, स्वप्न वेडे हे मी लिहिलेलं गाणं सागरिका म्युझिकसाठी, तर तेव्हा मला एक छान कॉम्प्लिमेंट त्यानिमित्ताने मिळाली. त्या गाण्याचे बोल असे होते की गुंफता हात हाती स्पंदने 7-8 मीटर मधलं गाणं होतं. गुंफता हात हाती स्पंदने झंकारली, गुंजले गीतकानी प्रीत ही गंधाळली, भास हे सोनवरखी काळजातून उमलले, आज हे मोरपंखी रंग लेऊन बहरले. आणि नंतर त्याची हुक लाईन किंवा हुकवर्ड स्वप्न वेडे. तर ते गाणं गाता गाता स्वप्नील दादाने मला आवर्जून सांगितलं की मी आजपर्यंत इतकी गाणी गायली आहेत, पण सोनवरखी हा शब्द मी पहिल्यांदा गातोय. तर त्या शब्दाचं त्यांना विशेषत्वाने कौतुक वाटलं आणि त्यांनी ते सांगितलं. तर ही मला माझ्या गीतलेखनासाठी मिळालेली एक फार मोठी पावती आहे. आणि स्वप्नील दादासारख्या इतक्या व्हर्सेटाईल सिंगरकडून ज्याने इतक्या वेगवेगळ्या भाषांमध्ये आणि इतकं समृद्ध काम केलं आहे ते माझ्यासाठी निश्चितच महत्त्वाचं आहे. छान विषय दिलास मला बोलायला. मला खरंच तुझ्याकडून जाणून घ्यायचं बघ, एक गीतकार म्हणून, कवी जाऊ दे, पण एक गीतकार म्हणून मराठी ही गाणं लिहायला कठीण भाषा आहे का? तसं मला नाही जाणवत. मला मराठीतच काम करायला आवडतं. मोस्टली मी हिंदी लिहिली आहेत, पण मला मराठीसाठीच काम करायला आवडेल. मराठी ही मातृभाषा असल्यामुळे. आणि म्हणजे काही संगीतकारांनी असाही अनुभव माझ्याकडे व्यक्त केला आहे की काहींचं असं म्हणणं असतं की मराठीत शब्द जड असतं. मराठी भाषा तशी हेवी आहे, अगदी उर्दू भाषेसारखी ती वळवावी तशी वळत नाही. पण मला मराठीच गाणी लहानपणापासून जास्तीत जास्त ऐकली असल्यामुळे मला मराठीत काम करायला फार मजा येते. आणि मला चालीवर सुद्धा गाणं लिहिताना जितकी सहजतेने मला मराठी शब्दांसाठी पर्यायी शब्द सुचतात, तर तितकं ते हिंदीसाठी, हा माझा अगदी टोटली पर्सनल एक्सपिरियन्स आहे की मला मराठी शब्दांना पर्यायी शब्द छान सुचतात आणि मला चालीवर लिहायला सुद्धा तितकीच मजा येते. अगदी काही चाली असतात की ज्यांच्या मध्ये एकाक्षरी शब्द हवे असतात, म्हणजे गुणगुणले, ऋणझुणले किंवा अवखळसे, तर तसेही शब्द आहेतच. मराठी भाषा इतकी समृद्ध आहे की आपण त्या भाषेत जितकं काम करू आणि जितकं त्या भाषेला वेगळे आयाम देणारे आपण कोणीच नाही, पण जितकं वेगवेगळ्या प्रकारे काम करू तर ते कमीच आहे. एक गीतकार म्हणून माझं पण मराठीवरती खूप प्रेम आहे. पण मी हे खूप लोकांची, खास करून जे हिंदी आणि मराठी दोन्ही संगीत करणारे संगीतकार आहेत,
यांची एक कंप्लेंट ऐकत असतो की मराठी शब्द हे गेय नसतात, किंवा त्यांना जसं मी ज्या चालीत दिले आहेत त्या चालीत समजा मी शब्द लिहून दिले, पण उद्या जर चाल मला थोडी जरी बदलायची असेल तो शब्द तिथे मला ऍडजस्ट होत नाही, मला दुसरा शब्द द्यावा लागतो. ते हिंदी किंवा इंग्लिश किंवा तमिळ, खास करून मी एका तमिळ म्युझिक डायरेक्टर बद्दल बोलतो इथे, जो मराठी मूवी तमिळमधनं इकडे करत होता. तर त्यांना असं म्हणणं होतं की मी एक तमिळ शब्द कसाही वळवला तरी तो तसाच ऐकू येतो, जे मराठीमध्ये साध्य होत नाही. ह्या प्रश्नामागचा बॅकग्राऊंड हे होतं. मग त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? जसं वेढात मराठे वीर दौडले साथामध्ये किती ढाले, आणि हा त्यांनी एक्झॅक्ट एक्झाम्पल मला दिलं होतं. तर तुला काय वाटतं की खरंच मराठी इतकी जड आहे? नाही, मला तसं माझा अनुभव सांगता मला तसं वाटत नाही, पण मग पर्यायी शब्द देण्याची तितकी तयारी असावी गीतकाराची. बरोबर आहे. म्हणजे संगीतकार इट्स अ कोलॅबरेटिव्ह वर्क, त्यामुळे टीम एफर्ट असतो त्यात सगळा, आणि प्रत्येकाला जसे जसे हवे तसे तसे करेक्शन्स किंवा चेंजेस करण्याची तयारी असावी. म्हणजे अगदीच त्या भाषेच्या साठी ते भाषेने कुठलंच बंधन आपल्यावर भाषा घालत नाही, तर आपण जितकं ओपन असू तर तितकं त्यात चांगलं काम करता येईल असं मला वाटतं. अगदीच. पण असं तू छान काहीतरी लिहून दिलं आणि खूप छान रेकॉर्ड झालं, चालही चांगली होती, संगीत चांगलं होतं, पण लोकांनी त्याला इतकं चांगला रिस्पॉन्स नाही दिला. असं कधी झालंय का? आणि झालं तर ते तुला कसं वाटलं त्याबद्दल? असं होतं कधी कधी बऱ्याचदा की आपल्याला त्या गाण्याकडून खूप अपेक्षा असतात, पण कधी कधी काही फॅक्टर्स असतात की त्यामुळे ते गाणं नाही पोहोचू शकत लोकांपर्यंत. तर अशी काही गाणी आहेत खरंच की जी अजूनही लोकांनी, पण त्या गाण्याचं एक नशीब असतं असं मला वाटतं की कधी कधी गाणं जे रिलीज होतं ते तेव्हा नाही पोहोचत, मग नंतर 15 वर्षांनी 20 वर्षांनी लोकांना ते गाणं आवडू लागतं आणि नंतर ते रील्समध्ये आपल्याला दिसायला लागतं. असं बऱ्याच गाण्यांचं झालंय. तर तसंही कदाचित त्या गाण्याचं नशीब असेल, असं असू शकतं. मला एक तुझे सवेडे लागले हे आमचं रिसेंटली रिलीज झालेलं गाणं आहे, त्या कवितेला चाल बांधली आहे सोमेश नार्वेकर या संगीतकाराने. तर ती खूप सुंदर चाल झाली आणि त्याचा व्हिडिओ पण छान झालाय आणि सोमेश दादाने स्वतः ते गायलंय. तर ते गाणं अजूनही लोकांपर्यंत पोहोचावं. इट्स अन इंडिपेंडेंट रिलीज, त्यामुळे त्याचं एक लिमिटेशन्स असतात त्यापर्यंत ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. पण मला वाटतं ते लोकांनी अजून अजून ऐकलं तर मला निश्चित आवडेल. एक हरी जाहलाचे श्वास नावाचं सागरिका म्युझिकच्या माध्यमातून आम्ही लास्ट इयर वारीसाठी केलेलं गाणं आहे, तर तेही लोकांपर्यंत अजून पोचायला हवं असं मला वाटतं. अशी बरीच गाणी आहेत. आता ही 2 उदाहरणं दाखल सांगितली, पण अशी बरीच गाणी आहेत की जी अजूनही लोकांपर्यंत पोहोचायला हवीत असं वाटतं. ते प्रत्येक कलाकाराचं प्रामाणिक म्हणणं असतं, ते पोहोचायला हवंच. असतंच. म्हणजे मला पण जेन्युइनली वाटत असतं की हे गाणं रे किती छान झालं होतं, तेच हे खूप हिट व्हायला पाहिजे होतं, पण ते नाही पोहोचत. आणि समहाऊ एखादं गाणं जे लोकांना फार आवडतं, तर तसं सांगायचं झालं तर सगुण सावळा पांडुरंग हे एक आम्ही आषाढी एकादशीच्याच निमित्ताने केलेलं होतं. तर ते सायली कांबळेच्या युट्यूब चॅनलवरून रिलीज झालं. प्रणव हरिदासचं त्याला संगीत आहे आणि सायली कांबळेने गायलं. तर ते लोकांनी खूप उचलून धरलं आणि त्याला 4.5 लॅक्स व्ह्यूज आहेत त्याला. आणि एक बहीण लाडकी नावाचं गाणं, म्हणजे ते लाडकी बहीण योजनेशी त्याचा काही संबंध नाही, ती खरं तर त्या आधीच रिलीज झालेलं आहे. लारिसा अल्मेडा नावाची गायिका आहे, ती स्वतः संगीत करते. तर तिनेच माझ्या कवितेला चाल बांधली. ती स्वतः अमराठी असून सुद्धा, पण ती मराठीत खूप काम करते, त्यामुळे आता ती मराठीतलीच एक छान गायिका म्हणून उदयाला आलेली आहे. तर तिने त्या कवितेला चाल बांधली आणि तिने स्वतः ती गायली आणि केपी फिल्म्स या लेबलच्या माध्यमातून ते गाणं रिलीज झालंय. तर ते सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडलं. त्याचे 2.7 लॅक्स व्ह्यूज वगैरे झाले. समृद्धी इतकं छान छान काम आम्हाला सांगत जाते. मला माहिती आहे की खूप मुली ज्या लिहत असतील ना, त्या हा पर्टिक्युलर पॉडकास्ट पाहिल्यानंतर त्या मोटिवेट होणार आहेत. पण मला सांग, त्यांना ना एक गायडन्सची लाईन, एक सजेशन, एक कोणीतरी शिक्षक हवाय. तू त्यांना काय शिकवशील, त्यांना काय सांगशील की कसं गाणं करा, कशी कविता करा, जेणेकरून ती गेय बनेल, तुम्ही संगीतकारापर्यंत देऊ शकाल. कारण आपण सगळे कविता लिहिण्याच्या फेजमधून आलो आहोत. आपण मनात जे आलं ते शब्द यमक जुळवून भाव टाकून तयार केलेलं असतं. पण जेव्हा गाणं बनतं, गाणं तर पूर्ण वेगळी प्रोसेस आहे. गीतकार तर अगदीच वेगळं काहीतरी क्लास आहे. मग ह्या सगळ्या प्रोसेसमधून तू गेली आहेस, पण त्यांना एक गोष्ट जी आज तू पॉडकास्टमधून शिकवू शकते ती काय? मला असं वाटतं की कवितेला गेयता असणं हे
ती प्रायमरी रिक्वायरमेंट आहे ती गाणं होण्यासाठी त्या कवितेची. गेयता असेल तर त्या कवितेचं गाणं होण्याची शक्यता त्यातून निर्माण होते. तर त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या डोक्यात एखादी लय घोळत असेल किंवा एखाद्या गाण्याची चाल जरी घोळत असेल ना, तर त्या चालीवर म्हणजे असू देत ते फेमस गाणं असलं तरी त्या गाण्याच्या चालीवर तुम्ही काही लिहू शकताय का, तुम्हाला काही सुचतंय का, तशी लय तुमच्या डोक्यात घोळवत तुम्ही केलं तरी चालेल. किंवा तुम्ही पाठ्यपुस्तकात ज्या कविता अभ्यासलेल्या आहेत तर त्या तालात त्या लयीत तुम्हाला काही सुचतंय का, तर तसाही प्रयत्न करा. आणि ते आजकाल तर आपल्या सुदैवाने असं म्हणता येईल की इतके छान अव्हेन्यूज अवेलेबल आहेत. म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कविता पोहोचवू शकता, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, इंस्टाग्रामच्या रील्सच्या माध्यमातून तर आजकाल खूपच छान छान कविता आपल्याला ऐकायला मिळतात. त्या कधी कधी गाजलेल्या कवितांच्या रील्स असतात, पण तशाच स्वरचित कविता सुद्धा आपण पोहोचवू शकतो, जो प्रयत्न मीही अजूनपर्यंत केला नाहीये, पण मला करायला आवडेल. इंस्टाग्राम रील्सच्या किंवा माझ्या मी युट्यूबवर फार पूर्वी म्हणजे 2020 मध्ये मस्त नावाचा उपक्रम केला होता, माय आर्ट फॉर सजेस्टेड थीम. तर त्यात म्हणजे माझ्या काही मित्रमैत्रिणींनी सुचवलेल्या विषयावरती मी कविता लिहिली होती. त्यातून एक खूप छान प्रयोग झाला तो असं म्हणता येईल. तर त्यातली एक कविता मला सादर करायला आवडेल. प्लीज प्लीज, मी आता म्हणणारच होतो खरं. तर छान कविता ऐकव ना. त्या कवितेचं शीर्षक आहे जादूगरी आणि कवितेच्या एंडला तुम्हाला एक सरप्राईज आहे त्यातून. बरं, बिलकुल. तर कवितेचं शीर्षक आहे जादूगरी. तेव्हा ती कविता जी लिहिली होती तर ती लॉकडाऊनच्या काळात लिहिली होती, पण आता मी त्यात थोडेसे बदल करून सादर करते. किती रोखले या क्षणाला तरीही, किती रोखले या क्षणाला तरीही मनाला तिची ओढ आहे खरी. किती रोखले या क्षणाला तरीही मनाला तिची ओढ आहे खरी. तिचे नाव घेता क्षणार्धातक आहे हसू येतसे गोड गालावरी. तिचे नाव घेता क्षणार्धातक आहे हसू येतसे गोड गालावरी. जगा वेगळा रे तिचा गोड वाहा, जगा वेगळा रे तिचा गोड वाहा, तरी वागते तीच मिरची परी. जगा वेगळा रे तिचा गोड वाहा, तरी वागते तीच मिरची परी. कधी तीच नेते सुखाच्या घरी आणि कधी आणते तीच डोळासरी. कधी तीच नेते सुखाच्या घरी आणि कधी आणते तीच डोळासरी. किती रंग ल्यावे तिनेही निराळे, किती रंग ल्यावे तिनेही निराळे, तरी पाचूची ती छटा अंतरी. किती रंग ल्यावे तिनेही निराळे, तरी पाचूची ती छटा अंतरी. तिच्या अंतरातील आनंद लाटा कशा खेळती रोज पाण्यावरी. तिच्या अंतरातील आनंद लाटा कशा खेळती रोज पाण्यावरी. कुणालाही वाटे कधीही हवीशी अशी काय केलीस जादूगरी. कुणालाही वाटे कधीही हवीशी अशी काय केलीस जादूगरी. मुले गप्प होती, घरे चुप्प होती, तोंडात जाताच पाणीपुरी. वा. तर ती म्हणजे स्ट्रीट फूडची राणी, ती म्हणजे तुमची आमची आपल्या सगळ्यांची आवडती पाणीपुरी. वा, शेवटपर्यंत कळलं नाही बरं. म्हणजे प्रेयसीचं वर्णन वाटावं आणि मग शेवटी एक क्लू मिळावा असा मी प्रयत्न केला. खरं तर विनोदी लिहिणं हा माझा जॉनर नाहीये, पण हा प्रयत्न केला. तो माझा जॉनर आहे. अजिबातच मला विनोदी लिहायला जमत नाही. खरं तर मला असं रोमॅन्टिक सॉंग लिहायला आवडतं किंवा कॉन्टेम्प्लेटिव्ह काहीतरी लिहायला आवडतं. खूप छान होतं, मजा आली. पण एक वेगळा प्रयत्न आहे. मला वाटतं वृत्तबद्ध हो. अच्छा, सुमनदार मला. अच्छा. आणि तू मला या वृत्ताबद्दल सांगू शकशील? सुमनदार मला कसं असतं? सुमनदार मला म्हणजे लगा गा लगा गा लगा गा लगा गा लगा गा लगा गा. मला वाटतं भुजंग प्रयात प्लस भुजंगी हे दोन वृत्त एकत्र होऊन सुमनदार. लगा गा 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 लगा. किती रंग ल्यावे तिनेही निराळे, तरी पाचूची ती छटा अंतरी. शेवटचं फक्त एक लगा गा लगा, शेवटचा एक लगा म्हणजे एक लघु आणि एक गुरु असं. अच्छा, एक गुरु आणि एक लघु शेवटी आहे, बाकी भुजंग प्रयात. भुजंग प्रयात प्लस म्हणजे असं भुजंग प्रयात प्लस भुजंगी असं मी ऐकलेलं आहे असं वाटतं. नाही, आपल्या प्रेक्षकांना आधीच्या एका पॉडकास्टमध्ये एक कवी आले होते, त्यांचं नाव अमित गोखले. त्यांनी लगावली म्हणजे काय शिकवलंय बरं. अरे वा. म्हणजे आपल्या प्रेक्षकांना माहिती आहे लगावली. तुम्हाला वाटेल हे काय बडबडते, पण ही लगावली आहे. ही लगावली आहे. आणि लगावली म्हणजे कोणाला तरी लगावलेली नाहीये, बेसिकली वृत्ताची लगावली. म्हणजे जसं यमाचा गण जो असतो. करेक्ट. तर ते आपण प्रेक्षकांना सांगितलंय. आणि जर तुम्हालाही नवीन असेल तर तो पॉडकास्ट तुम्ही नक्की बघा, आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे. पण हे छान आहे, म्हणजे वृत्तबद्ध कविता
जेव्हा तू नॉर्मल कविता लिहितेस तेव्हा ती बाय डिफॉल्ट वृत्तबद्ध येते की तुला एफर्ट्स घ्यावे लागतात वृत्तबद्ध लिहायसाठी, हे जरा प्रेक्षकांना सांगणं, तिथपर्यंत पोचायला काय लागतं ते पण सांग. बाय डिफॉल्ट ती लईत असते, ती वृत्तात असेल का नाही मग ते एकदा वृत्तानुसार चेक करावं लागतं, ही वृत्तात आहे की नाही. ते बऱ्याचदा असतेच वृत्तात, पण मग ते वृत्ताचे काही नियम असतात. म्हणजे आता जसं मी लगावली सांगितली तर तशी प्रत्येक वृत्ताची एक लगावली असते, किंवा ते जसं आपण शार्दूल विक्रीडित म्हणून तसं तर शार्दूल विक्रीडितचं जसं नियम, जसे त्या वृत्ताची लगावली आहे तशी भुजंग प्रयासची आहे, तशीच ती सुमनदार मालाची आहे. तर असं आपण जसा वेगवेगळ्या वृत्तांचा अभ्यास करत जाऊ तर तसं तसं ते वृत्त उलगडत जातं. आणि मला वाटतं चालीवर लिहिणं हे पण वृत्तात लिहिण्यासारखंच आहे. जे वृत्तात लिहिणं हा एक्सरसाइज ज्याने केला असेल तर त्यासाठी, त्या पर्टिक्युलर व्यक्तीसाठी चालीवर लिहिणं हे बऱ्याच प्रमाणात सोपं होत जातं, कारण ती एक संगीतकाराने तयार केलेली लगावली असते असं म्हणूया ते चालीच्या माध्यमातून. तर त्या चालीचं स्कॅनिंग समजायला त्याचा निश्चितच फायदा होतो. म्हणजे उद्या जर म्हणजे कोणाला गीतकार व्हायचं असेल तर त्याने त्यांनी एक लगावलीचा अभ्यास करून बेसिक तुम्हाला लईचं अंग असेल, वृत्ताचा थोडासा अभ्यास असेल तरी आय थिंक इट कॅन गो अ लॉंग वे. समृद्धी, तुला इंटरनेटवरती खूप अप्रिशिएट केलं जातं, मी पाहिलं, आणि ते खास करून तुझ्या शब्दसंग्रह आणि डेप्थ ऑफ वर्ड्स जे आहेत, जे जुने पण शब्द तू घेऊन येतेस आणि ते कविता आणतेस. तू तशी फार नवीन आहेस है ना, पण तुझे हा शब्दसंग्रह तू कुठून आणतेस, तू कुठे वाचतेस, आणि तो इतका रिच कसा झाला, इतका श्रीमंत कसा झाला? ते वाचनातून आणि ऐकण्यातून. मी इतकी क्रेझी फॅन आहे मराठी गाण्यांची की मला आठवतं मी कॉलेजला असताना माझ्या सगळ्या मैत्रिणी हिंदी गाणी ऐकायची. तर माझ्या एका मैत्रिणीने मला म्हटलं की तू एकमेव आपल्या क्लासमधली अशी मुलगी आहेस की जिच्या प्लेलिस्टमध्ये सगळी मराठी गाणी आहेत, जुनी नवीन सगळीच मराठी गाणी मी ऐकत आली आहे लहानपणापासून. आणि त्या ऐकण्यातनं हे सगळं माझ्याकडे साठा जमा होत गेला, ही पुंजी जमा होत गेली. आणि शिवाय आई पण लिहित असल्यामुळे मग आईकडूनही कधीतरी आईने लिहिलेलं वाचल्या गेलं, तर त्या निमित्ताने ते सगळं होत गेलं. ते जेनेटिकली पण आलेलं आहे, नाकारता येणार नाहीच. आणि सगळं ऐकण्यातून आणि वाचनातून म्हणा, मोस्टली ऐकण्यावर माझा जास्त भर आहे. वाचन तसं इंजिनिअरिंगच्या काळात तितकंसं झालं नाही, पण अजूनही मला वाचत राहायला आवडेल. माझाही सराव सुरू आहे, वृत्तांचा अभ्यास अजूनही सुरू आहे. मी फार नवखी आहे या क्षेत्रात, तर प्लीज समजून घ्या. तर माझाही अजून प्रयत्न सुरूच आहेत. नाही, तो सगळ्यांचा सुरूच असतो. इट्स अ लाईफ लॉंग जर्नी. आणि वी आर लाईफ लॉंग स्टुडंट्स ऑफ द आर्ट. ॲब्सोल्युटली. तू इंजिनिअरिंग केलं आता मला कळलं. कशामध्ये इंजिनिअरिंग केलंस? इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. कुठून केलंस? प्रोफेसर राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, भडनेरा, अमरावती. अच्छा. इंजिनिअरिंग केल्यानंतर माणसाला काहीही करता येतं, हे मला आता ते लक्षात आलेलं आहे. म्हणजे गीतकार तर होताच येतं, लोक नेते काय होतात, काय नाही होता येतं ना. एक बेसिक एज्युकेशन आहे इंजिनिअरिंग. त्याचा काही तुझ्या लेखनावरती फरक पडतो बिईंग अन इंजिनियर की नाही? मला वाटतं काम करण्याच्या पद्धतीवरती फरक पडतो. म्हणजे प्रॉम्प्टनेस किंवा डेडलाईन्स, म्हणजे डेडलाईन्सची सवय ही आपल्याला जर्नल सबमिशन पासूनच झालेली असते. मला वाटतं की आपल्याला प्रॅक्टिकलचं जर्नल या दिवशी सबमिट करायचं आहे, या दिवशी त्यावर साईन झालीच पाहिजे. तर म्हणून आपण ते जे काय धावपळीत पण नेटकं काम करण्याची सवय ती तेव्हापासून जी लागलेली असते, तर त्याचा फायदा होतो. इथे डेडलाईन्स आमच्या क्षेत्रात अशा असतात की आता अंबरीशला पण माहिती असेलच, तर तो माझ्यापेक्षाही सिनियर आहे या क्षेत्रात. पण अशा डेडलाईन्स असतात की आता उद्या गाणं ऐकवायचं आहे म्युझिक टीमला किंवा त्या पर्टिक्युलर प्रोडक्शन हाऊसला, तर आदल्या दिवशी रात्री फोन येतो की आता मी चाल पाठवली आहे आणि तुला आत्ता या रात्रीत काय सुचतंय या गाण्यावर, म्हणजे या चालीवर, तर तू ते लिहून पाठव आणि उद्या सकाळी आपण ऐकवणार आहोत. तर ते धावपळीत पण नेटकं काम करण्याची सवय ही इंजिनिअरिंगमुळे कुठेतरी माझ्यात भिनली असावी असं वाटतं. सगळ्या इंजिनिअरिंगला आपण आदल्या दिवशी तर सिलेबस बघतो ना. एक्झॅक्टली. जेव्हा फिल्मसाठी गाणं केलं जातं, आता मी तू माझा किनारा या फिल्मचा एक अनुभव या निमित्ताने सांगू इच्छिते. मी मुंबईला त्यांच्याबरोबर मिटिंगला गेले होते, तर तेव्हा त्यांनी मला पूर्ण त्या फिल्मची स्क्रिप्ट वाचायला दिली. तर असं मला वाटतं हे प्रत्येक बाबतीत व्हायला हवं, किंवा वरवर काहीतरी सिच्युएशन सांगितली जाते, तर त्यामुळे मला वाटतं ते ब्रीफिंग तितकंसं क्लिअर असेल तर
इट्स वेल अँड गुड, पण कधी ते ब्रीफिंग जर का चुकीचं दिलं जात असेल तर त्यामुळे गीतकार कुठेतरी मिसलीड होऊ शकतो. तर तसं व्हायला नको. प्रत्येक वेळी स्क्रिप्ट वाचायला मिळेलच असं नाही, पण त्याचं एक नॅरेशन बेसिक व्यवस्थित मिळायला हवं. तर या बाबतीत एक फार छान झालं की मला पूर्ण स्क्रिप्ट त्यांच्या ऑफिसमध्ये तिथे जाऊन वाचायला मिळाली. क्रिस्टी स्टीफन सर त्या सिनेमाचे डिरेक्टर, जे मूळचे केरळचे आहेत आणि त्यांचं ही पहिली निर्मिती आहे लायन हार्ट प्रोडक्शन्स या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून. तर त्यांनी तू माझा किनारा नावाची ही फीचर फिल्म जी 31 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला आली, तर तेव्हा मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन पूर्ण ते स्क्रिप्ट वाचली आणि त्यातून मला त्या कॅरेक्टर्सचा एक बॅकग्राऊंड कळलं की ते जरी गावातले असले तरी दे बिलॉंग टू व्हेरी वेल एज्युकेटेड फॅमिली. आणि ते स्वतः दोघेही, तो हिरो ज्या भूमिकेत भूषण प्रधान, सूरजच्या भूमिकेत भूषण प्रधान होता, आणि शरयू जी हिरोईन आहेत सिनेमाची, तिच्या भूमिकेत केतकी नारायण. तर ते दोघेही वेल एज्युकेटेड आहेत आणि म्हणजे त्यांच्या भाषेत असा कुठेही ग्रामीण बाज आढळत नाही त्यांच्या बोलण्यात. जरी ते गावातले कॅरेक्टर्स असले तरी तर त्यांचं बोलणं असं नॉर्मल फॅमिलीमध्ये जसे कॉन्व्हर्सेशन होतात त्या प्रकारातलं आहे. तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आपल्याला हे लव्ह सॉन्ग करायचं आहे, तर पण हे असं कॉलेजमधलं लव्ह ॲट फर्स्ट साईट असं प्रेम नाहीये, एक मॅच्युअर्ड मुरलेलं प्रेम आहे. तर त्यामुळे मला एक त्यातून दिशा मिळायला ते फार सोपं झालं. आणि ती चाल शब्द सुचवत जाते हे तर आहेच. तर त्या चालीवरती तिथे मग मी त्या गाण्याचा मुखडा आणि पहिला अंतरा रेडी केला आणि मग दुसऱ्या दिवशी मी त्यांना पुढचा अंतरा पाठवला आणि अशा प्रकारे ते गाणं लॉन्च झालं. अर्थात त्यांनी काही सांगितलं की म्हणजे आधी मी जी हुकलाईन लिहिली होती तर त्यापेक्षा त्यांना एक वेगळी हुकलाईन हवी होती. तर हुकलाईनसाठी 1-2 ऑप्शन्स पाठवल्यानंतर ते लगेचच लॉक झालं. तू खूप छान छान शब्द बोलतेस. मला एक गोष्ट सांग, मुखडा, अंतरा, हुकलाईन जरा डिवाइड करून सांग प्रेक्षकांना हे सगळं आहे काय? ओके. सो मुखडा म्हणजे आपण जे गाण्याचं ध्रुवपद म्हणतो. समजा आता एक गाणं उदाहरणादाखल सांगायचं झालं तर सांज ये गोकुळी सावळी सावळी सावळ्याची जणू सावली. तर हे त्या गाण्याचं ध्रुवपद आहे. आणि पुढे पर्वतांची दिसे दूर रांग काजळाची जणू दाट रेघ, हे हा त्याचा अंतरा आहे किंवा स्टॅन्झा. तर हा मुखडा आणि अंतरा हा बेसिक फरक आता आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल, पण आजकालचं गाणं करण्याची पद्धत जी बदलली आहे तर त्यामुळे त्यात आधी चाल आणि नंतर शब्द ह्या प्रकारात जी गाणी बनतात तर त्यात साईन लाईन, क्रॉस लाईन आणि हुक लाईन असे 3 प्रकार असतात. तर साईन लाईन म्हणजे ज्याने एक्सक्यूज मी, माझ्याकडे बघायचं तुला. ओके. तर साईन लाईन म्हणजे गाण्याची सुरुवातीची जी ओळ असते ती. क्रॉस लाईन म्हणजे आपण हुक लाईनला येण्याच्या आधी, हुक लाईन म्हणजे ज्यातून गाण्याचा कीवर्ड आपल्याला सापडत जातो किंवा गाण्याचं टायटल, तर जी गाण्यात प्रत्येक अंतरानंतर रिपीट होते ती हुक लाईन. आणि जी आधी असते हुकलाईनच्या आधी येणारी लाईन ती क्रॉस लाईन. ती क्रॉस लाईन ती जोडत जाते प्रत्येक हुकलाईनला. तर क्रॉस लाईन मला वाटतं की असं मी 1-2दा ऐकलंय काही संगीतकारांच्या इंटरव्ह्यूमध्ये की ज्या गाण्याच्या क्रॉस लाईन फार इफेक्टिव्ह असतात ती गाणी त्यांना लॉंग लाईफ स्पॅन असतो. तर ती क्रॉस लाईन ही एक उत्कंठ वाढवणारी असते असं नेहमीच वाटतं मला. तर क्रॉस लाईनमुळे ते गाणं ऐकण्याची उत्सुकता वाढत जाते किंवा त्या हुकलाईनकडे येण्याची उत्सुकता वाढवत नेणारी अशी क्रॉस लाईन असते. इंटरेस्टिंग. म्हणजे मुखड्यामध्ये समजा 4 ओळी असतील तर पहिल्या 2 ओळी म्हणजे इंट्रोड्यूस झाला, मग क्रॉस आहे आणि मग हुक आहे, मग हुक आहे, आणि मग त्याच्यानंतर जे कडवी असतात तो अंतरा, मग अंतरात पण क्रॉस लाईन आणि हुक लाईन सेम, आणि हुक तो पॅटर्न कंटिन्यू, आणि मग तो परत जाते क्रॉस लाईनला आणि मग अच्छा. आणि हे साईज आपल्याला जी असते किती ओळी लिहायच्या त्या म्युझिक डायरेक्टरच्या त्या कंपोजिशन नुसार ठरतात. म्हणजे बऱ्याच अंतरा जसा कंपोज केला असेल, कधी कधी एखाद्या गाण्याचा मुखडा फार मोठा असतो आणि अंतरा त्या मानाने छोटा असतो. तर आजकाल गाण्यांचा स्पॅन खूप कमी होत चाललाय, ड्युरेशन खूप कमी होत चाललाय. तर अगदी 1 किंवा 2 मिनिटाची गाणी किंवा फार तर फार 3 मिनिटाचं गाणं, पूर्वीच्या काळी जशी 3-3, 4-4 अंतरे असायचे तसं आपल्याला हल्ली ऐकायला मिळत. अगदीच 1.5-2 आपलं काम सोपं झालं ना. हो, गीतकार म्हणून आपलं काम सोपं झालं असं म्हणायला हरकत नाही. पण तरी अजून जे चांगले ऐकणारे जुने जाणकार श्रोते त्यांना वाटतं की अजून काही इतक्यात संपलं तुमचं गाणं, म्हणजे याला काय गाणं म्हणतात का असं ऐकायला मिळतं बऱ्याचदा प्रेक्षकांकडून. मी बरेचदा बघितलं की संगीतकार एक ऍडिशनल कडवं लिहून ठेवतात आणि ते रेकॉर्ड पण करून ठेवतात
पण ते मूवीमध्ये कधी मूवीमध्ये येत नाही. वापरले जातात. हा, ती खरी पण मग त्याचा ऑडिओ रिलीज ऑडिओ रिलीज मध्ये करतात. ते स्पॉटीफायवर वगैरे अवेलेबल असतं. येस. तर प्रत्येकाने मला असं वाटतं की म्युझिक अल्बम जर तुम्हाला खरंच एखाद्या फिल्मचा आवडला असेल तर मला प्रेक्षकांना सांगायचं आहे तर त्या गाण्याचं स्पॉटीफायचं व्हर्जन एकदा चेक करा. कदाचित तुम्हाला एखादा छानसा नवीन अंतर ऐकायला मिळू शकतो. नवीन नंतर मिळू शकतो ऐकायला. आणि शेवटी जीव तर आपण सगळ्यासाठी होतो, म्हणजे अगदीच. सगळ्या शब्दांसाठी आपण जीव होतो. तितकाच प्रामाणिक प्रयत्न असतो. करेक्ट. वा, आपण इतकं छान बोलतोय ना, मला खरंच कळत नाही आता ही चर्चा कुठे न्यावी. पण मला तुला एक जेन्युइन प्रश्न विचारायचा आहे. फार कमी फिमेल गीतकार मला मराठी सृष्टीत दिसतात, म्हणजे शांता शेळके, अश्विनी शेंडे आणि तू. My God. हा, म्हणजे यांच्या बरोबरीने माझं नाव घेतलं जात आहे. मी त्यासाठीच माझ्यासाठी तुला प्रश्न विचारतो. हाच माझा प्रश्न होता की खरोखर ऍक्च्युली त्यांच्यासोबतच तुझं नाव ठेवलं जातं, आणि हे तुला कसं वाटतं की कारण ह्या सगळ्यांनी एक फिमेल लिरिसिस्टची जी लेवल Legacy. वर पोहोचवली, आणि तू पण तिकडेच घेऊन चालली आहेस, पण त्या मार्गावर समोर जाताना येते का भीती मनामध्ये की अरे हे असं होणार आहे समोर? नाही, भीती असतेच. ती प्रत्येक कलाकाराला असते, आणि मला वाटतं भीतीच म्हणजे एक अस्वस्थता असते कलाकाराला, तर ती अस्वस्थताच कलाकाराला जिवंत ठेवते असं वाटतं. तर निश्चितच म्हणजे शांता शेळकेंची गाणी आज ज्या लेव्हलला आहे त्या लेव्हलला तर मी कुठेच स्वतःला सध्या आपण कोणीच नाही, नाही. आपण कोणीच नाहीये. त्यांच्या रचनांना फक्त नमस्कार करावा इतकंच आहे. अश्विनी शेंडेने मला खूप इन्स्पायर केलंय लहानपणापासून. निलेश मोहरीर, अश्विनी शेंडे यांची गाणी ऐकतच मी मोठी झाले. कदाचित त्यांनी पॉडकास्ट ऐकला तर त्यांना वाटेल की आहेच ते पण तितके सिनियर आहेत, आणि त्यांचं काम आहेच तितकं दर्जेदार. आणि मला कायम अश्विनी शेंडेच्या प्रत्येक तिचं डायलॉग रायटिंग पण मला फार इन्स्पायर करतं. लग्नानंतर होईलच प्रेम मी जेव्हा जेव्हा बघते तर तेव्हा अश्विनी ताईने लिहिलेला प्रत्येक डायलॉग माझ्या मनात घर करून जातो, आणि तसं मी तिला कळवलं सुद्धा आहे की तुझे एखादे मोती गुंफत जावे इतकं सहजतेने ती लिहिते. तर मला कायम तिने इन्स्पायर केलंय. तू तुझं आयडल कोण मानून जातेस या इंडस्ट्रीमध्ये? सगळेच. मला प्रत्येकाचं काम कुठल्या ना कुठल्या पद्धतीने इन्स्पायर करतं. इव्हन तुझं जाणता अजाणता गाणं मला आवडतं, आणि गुरु ठाकूर सरांची मी प्रचंड मोठी फॅन आहे. वैभव जोशी सरांच्या गझल्स, मी गझल हा प्रकार स्वतः कधी हाताळलेला नाही, पण मला गझल ऐकायला फार आवडतात. मे बी मला माहित नाही मग पुढे लिहीन का नाही ते, पण मला ऐकायला फार आवडतात गझल्स. वैभव जोशी सरांच्या गझल्स आवडतात मला. आणि जे जुने कवी आहेत ते त्यांच्यातले सुधीर मोघेंचं काम मला प्रचंड आवडतं. आणि आज सुधीर मोघेंचा जन्मदिन आहे, आणि आज आपण या इतक्या छान निमित्ताने गप्पा मारतोय. खूप छान वाटतंय. खूप मस्त. तर सगळे सलील कुलकर्णी, संदीप खरे यांचं तर काम मी ऐकतच मोठी झाले. त्यांनी इन्स्पायर केलंय. सगळेच, समीर सामंत, क्षितिज पटवर्धन, प्रत्येकाच्या कामातून काही ना काही वेचण्यासारखं आहेच आहे, आणि मी प्रत्येकाकडून हळूहळू शिकत जाते, आणि मी स्वतःचा खजिना मी भरून घेते असं म्हणतात. समृद्धी, आपण या पॉडकास्टच्या एंड पर्यंत आलोय आता. काय मेसेज द्यायचा तुला प्रेक्षकांसाठी? काय म्हणते समृद्धी त्यांना? मी फक्त इट वॉज लाईक स्टेपिंग इन टू द अननोन. मला या क्षेत्राबद्दल, मी जेव्हा या क्षेत्रात पदार्पण केलं तेव्हा मला काहीच माहीत नव्हतं, पण माझी पॅशन मला वाट दाखवत गेली. तर मला असं वाटतं तुम्हाला जे मनापासून आवडतं तर ते करण्याची संधी तुम्ही स्वतःला द्यायला हवी. आणि अर्थात या बाबतीत हे असतं की तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो. तर मला माझ्या आईबाबांनी जो सपोर्ट केला तर तो फार महत्वाचा आहे. तर त्याशिवाय हे शक्यच झालं नसतं. तर या सगळ्याचं श्रेय माझ्या आईबाबांना जातं, आणि माझ्या शाळेतल्या शिक्षकांना जातं. माझ्या शाळेतल्या ज्या बाई होत्या 4थी पर्यंतच्या लिंगेबाई, त्यांनी माझ्यावर जे मराठीचे संस्कार केले तर त्या प्रत्येकाला हे श्रेय जातं. ज्यांनी कळत नकळत माझ्यातल्या ऐकणाऱ्या व्यक्तीला जिवंत ठेवलं. एक चांगला ऐकणारा कान असावा लागतो असं म्हणतात. तर ज्यांनी माझ्यात चांगलं ऐकण्याची क्षमता ती असतेच, पण जी त्यांनी वाढीस लावली, अशा प्रत्येक गीतकार संगीतकाराचं हे श्रेय आहे. आणि MLMच्या निमित्ताने आज मला माझी ही सगळा छोटासा प्रवास पण शेअर करण्याची संधी मिळाली. तर त्याबद्दल मी MLMच्या टीमची मनपूर्वक आभारी आहे. आणि हा इतकं छान व्यासपीठ तुम्ही सगळ्यांना निर्माण करून दिलंय, माझ्यासारख्या अपकमिंग आर्टिस्टना, तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच समृद्धी. आणि मला पुन्हा पुन्हा इथे यायला खूप आवडेल. नक्कीच, माझ्या प्रत्येक प्रोजेक्ट बद्दल सांगायला. नक्की. ऍक्च्युली आपण एक छोटा पॉडकास्ट रिलीज करतच राहिलो पाहिजे. येस. आणि प्रत्येक प्रोजेक्ट हा नवीन कथा घेऊन येतो.
त्याच्यामुळे खूप साऱ्या कथा तुझ्याकडे जमवत, खूप सारे प्रोजेक्ट तू केले पाहिजेस आणि आम्हाला खूप छान छान गाणी ऐकवले पाहिजेस, हे आम्हाला खूप मनापासून वाटतं. समृद्धी, थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर. इतकं छान वाटलं तुला आज इथे बघून आणि तुझा हा प्रवास ऐकून. अगदी मनापासून वाटतंय की तू समोर अशीच छान छान गाणी लिहावी, सुंदर सुंदर प्रोजेक्ट करावे आणि आम्हाला अशीच छान गाणी ऐकवत राहावी. थँक्स अ लॉट. कॉंग्रॅच्युलेशन्स समृद्धी अँड विश यू अ व्हेरी बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच. Thank आणि you. MLMच्या सगळ्या टीमला त्यांच्या अपकमिंग प्रोजेक्टसाठी, पॉडकास्टसाठी माझ्याकडूनही खूप खूप शुभेच्छा. आणि MLM पॉडकास्ट हे एक टॉप मोस्ट पॉडकास्ट पैकी एक होईलच, यात काही शंका नाही. थँक्यू सो मच. थँक्यू समृद्धी. थँक्यू. प्लेजर बिंग हिअर.